नमस्कार, मी अक्षय भोसले, कॅप्टन कंपनीतर्फे टेरिटरी मॅनेजर. आज मी तुम्हाला थोडंसं आमच्या कंपनीबद्दल आणि थोडं मॉडेलबद्दल माहिती सांगणार आहे. सुरुवातीला मी कंपनीबद्दल तुम्हाला 1-2 मिनटं माहिती देतो. भारतातली लहान ट्रॅक्टर तयार करणारी सर्वप्रथम कंपनी म्हणजे कॅप्टन ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड. जी कंपनी आपली गुजरात राजकोट येथे 1994ला सुरुवात झाली. 1994ला आपला पहिला मिनी ट्रॅक्टर तयार झाला. आता आपण चला पाहूया आपल्या 283 या मॉडेलबद्दल माहिती. 283 हे मॉडेल 28 HP मध्ये येत आहे. याच्यामध्ये आपण जो बोनेट दिलेला आहे, सिंगल ॲक्टिंग ओपन बोनेट दिलेला आहे, जो की इंडस्ट्रीमध्ये कोणाकडेच नाही. असा याला आपण हायड्रॉलिक वगैरे प्रोव्हाइड केलेला आहे. ऑटोमॅटिक हा वरती जातो. याच्यानंतर आपण पाहू शकता इथं याला आपण जे इंजिन दिलेलं आहे, 3 सिलेंडरचं मित्सुबिशी कंपनीचं इंजिन दिलेलं आहे, जे की परिपूर्ण डिझेल सेवर आहे. याच्यामध्ये आपण याला समोर आपण पाहू शकता की 4 व्हील ऑप्शन दिलेला आहे, जो की फळबागामध्ये किंवा ऊसाच्या शेतीमध्ये आरामशीर ट्रॅक्टर चालतो. नंतर आपण या ट्रॅक्टरमध्ये जी कूलिंग सिस्टीम दिलेली आहे, ही वॉटर कूलिंग सिस्टीम दिलेली आहे, जेणेकरून शेतकरी बाहेरूनच आपल्या ट्रॅक्टरची पाण्याची पातळी पाहू शकतो की पाणी कुठल्या लेवलला आहे. नंतर त्याचं टेम्परेचर इथूनच आपण मेंटेन ठेवू शकतो. याच्यानंतर आपण जो याला एअर क्लीनर दिलेला आहे, हा ड्राय टाईप एअर क्लीनर दिलेला आहे, जेणेकरून ब्लॉकेजचे खूप चान्सेस कमी असतात. नंतर आपण या ट्रॅक्टरमध्ये जी बॅटरी दिलेली आहे, फ्रंट माउंटेड बॅटरी दिलेली आहे, जी की एकदम सेफ्टी आणि टेम्परेचर रहित असते. प्लस समोरून बॅटरी असल्यामुळे याच्यामुळे ट्रॅक्टर लिफ्टिंगची क्षमताही कमी होऊन जाते. चला आपण पुढे पाहूया. आपल्या ट्रॅक्टरला दिलेली जे LED लाईट आहे, ही सेम कार लाईनसारखी LED लाईट दिलेली आहे. याला प्रोजेक्टर लॅम्प असं म्हणतात, जे की इंडस्ट्रीमध्ये कुठल्याच कंपनीकडे नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम हा जो बोनेट आहे एकदम क्रोम फिनिशिंगमध्ये दिलेला आहे. याच्यावरती कॅप्टनचा लोगो आहे, तसेच लाईन सिरीजचा हा लोगो पण आहे. इथे समोर तुम्ही पाहू शकता इथं ट्रॅक्टरला आपला टो हुक दिलेला आहे, जेणेकरून की ट्रॅक्टरला आपल्याला जर काही टो करायचं असेल तर आपण समोरून करू शकतो. हा एक नवीन फीचर्स आहे. त्याच्यानंतर जो पॉवर शेअरिंगचा फीचर दिलेला आहे, आपण याला सिंगल ॲक्टिंग पॉवर शेअरिंग दिली आहे, जेणेकरून कारसारखी एकदम एका बोटाने टेअरिंग आपण ओढू शकतो आहे. आणि याचा टर्निंग रेडियस खूप कमी आहे. 2.1 मीटरमध्ये आपला ट्रॅक्टर ओढू शकतो. याच्यानंतर आपण पाहू शकतो कंपनीने याला ड्युएल क्लच प्रदान केलेला आहे, जेणेकरून आपण अत्याधुनिक उपकरण वापरू शकतो. याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम याला जो फ्लॅट बॅकएंड सपोर्ट दिलेला आहे, म्हणजे कुठलीही अडचण नाही, एकदम ट्रॅक्टरवरती आपण आरामशीर बसून ऑपरेट करू शकता. तुम्ही पाहू शकता हे जे शीट आहे, आपण 5 प्रकारे ॲडजस्टमेंटचं दिलेलं आहे. याची आपण पाठीमागे, समोर आणि आपल्या वजनानुसार याची ॲडजस्टमेंट करू शकतो. एकदम आरामशीर शीट आहे, म्हणजे ड्रायव्हर तासनतास कितीही काम केलं तरी एकदम कुठलाही त्रास होत नाही. प्लस याला आपण जे गिअरबॉक्स दिलेला आहे, ह्याला जो गिअरबॉक्स आपण दिला आहे 9+3चा गिअरबॉक्स दिलेला आहे. याच्यामध्ये PTO जो आहे हा आपण डबल PTO दिला आहे. बाकी ट्रॅक्टरला 540 स्टँडर्ड PTO होतो, आपल्या यालामध्ये 540 + 540 इकॉनॉमी, म्हणजे हे 2 फीचर्स आहे. याच्यामध्ये काय असतं आहे की ट्रॅक्टर ज्या वेळेस आपण उभा करतो आणि अवजारं फिरवायचे असते आपल्याला, जसं की थ्रेशर झालं, पंप झाला पाण्याचा, त्याच्यामध्ये कमी RPMवरती आपल्याला जास्त पॉवर भेटून जाते. याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्याचं डिझेलची बचत होती. असं कुठल्या शेतकऱ्याला वाटणार की आपल्या डिझेलची बचत होऊ नये, म्हणजे ही फीचर बाकी कंपनी कुठली देत नाही. एकमेव आपली कंपनी आहे की जी हे फीचर प्रदान करते. याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं या एक ऑप्शन दिलेला आहे, 4 व्हीलचा ऑप्शन. याच्यामध्ये काय होतं, आपण ज्यावेळेस ट्रॅक्टर रस्त्याने चालवतो त्यावेळेस 2 व्हीलवरती चालवतो, ज्यामध्ये शेतामध्ये काम करायचं आहे, याला तुम्ही वरती घेऊ शकता. तुमचा ट्रॅक्टर ऑटोमॅटिक 4 व्हीलमध्ये जातो. 4 व्हीलमध्ये गेल्यामुळे टायरचं स्लिपेज खूप कमी होऊन प्रोडक्टिव्हिटी जास्त येते. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपला डिजिटल क्लस्टर मीटर दिलेला आहे. बाकी ट्रॅक्टरला आपण आजही पाहू शकतो एकदम साध्या पद्धतीचा जो आपला इलेक्ट्रिक पद्धतीचा डिजिटल क्लस्टर मीटर आहे. याच्यानंतर तुम्हाला मी हायड्रॉलिकबद्दल माहिती सांगतो. थोडं पाठीमागे या. याच्यामध्ये आपण जे टूल किटसाठी एक स्पेशल बॉक्स दिलेला आहे, जो की खूप युनिक आणि स्पेशल बनवलेला आहे कंपनीने. याच्यानंतर आपण रात्री ज्यावेळेस काम करतो त्यासाठी आपण इंडिकेटर सिस्टीम पण दिलेली आहे. प्लस रात्री ज्यावेळेस आपण शेतामध्ये काम करतो तर त्याच्यामध्ये आपण LED लाईट दिलेली आहे, म्हणजे रात्री काम करताना एकदम स्पष्ट दिसावे त्यासाठी आपण हे दिलेलं आहे. प्लस शेतकऱ्यांना पाण्याची बाटली ठेवण्यासाठी वॉटर होल्डर पण दिलेला आहे, जे की कुठली कंपनी प्रदान करत नाही. प्लस आपण याच्यामध्ये बघू शकता जी हायड्रॉलिक सिस्टम आहे, आपण याच्यामध्ये मिता कंपनीचा हायड्रॉलिक सिस्टम दिलेला आहे, जी की याची उचलण्याची क्षमता 1000 किलोपर्यंत आहे. प्लस याच्यामध्ये 2 आहेत, एक आपण ड्राफ्ट कंट्रोल दिलेला आहे, दुसरा पोझिशन कंट्रोल दिलेला आहे. तर याचा फायदा मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस काय होतं, शेतकऱ्याच्या शेतामध्ये दगड असतात किंवा झाडाच्या मुळे असतात, तर आपलं जे अवजार आहे ते एक लेवलमध्ये येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, याला सेन्सर असल्यामुळं ॲटोमॅटिक ड्राफ्ट अँड डेप्थ कंट्रोल होतं. जर काय अडथळा आला की ॲटोमॅटिक अवजार थोडं वरती येणार, नंतर अडथळा गेला की ॲटोमॅटिक खाली जाणार. म्हणजे ही सुविधा कुठलीच कंपनी प्रदान करत नाही, एकमेव आपली कंपनी आहे की जी ही सुविधा प्रदान करते.
प्लस ह्याच्यामध्ये आणखीन एक आपण नवीन सिस्टीम दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, याला म्हणतात डिफरन्शियल लॉक. डिफरन्शियल लॉकचं काम असं हे आहे. डिफरन्शियल लॉकचं काम असं असतं की ज्यावेळेस आपला ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकला जातो त्यावेळेस एकदम सहज पद्धतीने निघला जातो. ही एक अनोखी पद्धत आहे. अशा प्रकारे आमचा हा परिपूर्ण ट्रॅक्टर आहे. कॅप्टन ट्रॅक्टरची ओळख म्हणजे स्मार्ट शेतकऱ्यांची स्मार्ट पसंत. तर अशा प्रकारे आमचा हा परिपूर्ण ट्रॅक्टर आहे जो की तुम्ही आत्ता पाहिला. तर अधिक माहितीसाठी आपले आधार ॲग्रो इंडस्ट्रीज नावाचे शोरूम आहे संभाजीनगरमध्ये राजापूर येथे, आणि ज्या जालन्याचे शेतकरी आहेत त्यांना अंबड येथे सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही पाहू शकता ही टायर साईज आपण याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक म्हणजे आज ट्रॅक्टरमध्ये आपण 8-3-20चे टायर साईज देतो जे की 3.5 फुटामध्ये येते, आणि दुसरं सेम याच मॉडेलला ऑप्शन जे आहे आपण 8 आरचा टायर देतो जे की आतमध्ये ट्रॅक्टर तुम्हाला 3 फूट म्हणजे 4 फूट उसाच्या सरीमध्ये तुम्ही चालू शकताय. मी एक याला अनोखी पद्धत आहे जे की तुम्ही पाहू शकताय. कॅप्टन ट्रॅक्टर हाच का निवडावा, तर याच्यासाठी मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. जे आपल्याकडे कलर ऑप्शन आहेत जे की मार्केटमध्ये कोणाकडेच नाही, आपण 10 कलरमध्ये ट्रॅक्टर उपलब्ध करतोय. प्लस जे आपला लुक आहे, जो हे समोरचे LED प्रोजेक्टर लॅम्प आहे हे सुद्धा कोणी देत नाही. पण ॲव्हरेजचं जर बघितलं तर ॲव्हरेजला बाकी ट्रॅक्टरपेक्षा तासाला सरासरी 1 लिटर डिझेल कमी आपला ट्रॅक्टर पितो. प्लस बाकीची सिस्टम बघितली तुम्ही, डिफरन्शियल लॉक कुठली कंपनी प्रोव्हाइड करत नाही. एकमेव कंपनी आहे की जी लहान ट्रॅक्टरमध्ये डिफरन्शियल लॉक प्रोव्हाइड करते. प्लस आपला ट्रॅक्टर हा जो आहे तो 2 ऑप्शनमध्ये येतो, 3.5 फूट प्लस 3 फूट, म्हणजे तुमचं 4 फुटाच्या उसाच्या सरीमध्ये आरामशीर चालणारा एकमेव ट्रॅक्टर आहे. हायड्रोलिक कॅपॅसिटी याची मिठाचा हायड्रोलिक असल्यामुळे 1000 किलोचा आहे. बाकी ट्रॅक्टरची तुम्ही बघाल तर 750 किलोपर्यंतच आहे. ट्रॅक्टर आपला पलटी होत नाही. तर पलटी न होण्याचं कारण म्हणजे ट्रॅक्टरचं आपलं वजन 980 किलो आहे. जास्त वजन असल्यामुळे ट्रॅक्टर पलटी होत नाही. बाकी ट्रॅक्टरचे वजन कमी असतात, 600-650 किलोपर्यंत वजनाचे ट्रॅक्टर आहेत मार्केटमध्ये. ते ट्रॅक्टर बांधावरती गेल्यानंतर पलटी होतात. म्हणजे असे अनेक भरपूर फायदे आहेत, तुम्ही पाहू शकताय. तर अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करा आधार ॲग्रो. स्क्रीनवरती नंबर दिला जाईल. संभाजीनगरसाठी राजापूर येथे व जालन्याच्या शेतकऱ्यांसाठी अंबड येथे उपलब्ध आहे. धन्यवाद.